तिच्यावर जीव जडलाय ते कळलं का? जा जा. हे असं हवेत बोलणं सोपं आहे, हे मनातलं बोलणं तितकं सोपं नसतं. आणि इथे आम्ही काम करायला आलोय, समजलं ना? आता जाऊन मन मोकळं केलं ना तिच्याजवळ, गाल लाल करेल माझा. ती डेंजर आहे, ते माहिती ना तुला? आणि प्रपोज करायला मस्त माहोल पाहिजे ना. भकास पडलेला रिसॉर्ट, इथे प्रेमाची कबुली द्यायची म्हणजे तुझं तिच्यावर प्रेम आहे खरंय? हा बरोबर. नाही म्हणजे ते, अरे नको ना टाळाटाळ करू शिवा शेठ. काय दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर तुझं किती प्रेम आहे तिच्यावर. ते नको जास्त उशीर करू. ऐक माझं, आत्ता उशीर करशील ना मग पुढे जाऊन तुलाच असं वाटेल, अरे यार आता तर खूप उशीर झाला, काय करायचं. जे काय मनात आहे ना बोलून टाक. जा जा, प्रपोज कर तिला, प्रेमाची कबुली दे. जा शिवा, जा जा, अरे जा. अरे इतकं सोपं नाही, असं कसं पटकन जाऊन बोलू. शिवा, एकटाच का बडबडतोस? नाही काय नाही. ते काय स्वतःशी गप्पा मारायचा आजार वगैरे झालाय का तुला? बरं आहेस ना रे? हा, काय झालं बोल ना. बरं आहेस ना तू? हो हो. असं काय बघतोस तू? तब्येत बरी आहे ना तुझी? काय झालंय बोलशील का? शक्ती, शक्ती ते माझं काय झालं शिवा, बोलशील का? नाही काय नाही. अजबच आहे. अरे तू आतापर्यंत स्वतःशी बडबड करत होतास, आता काय झालं? नाही कुठे काय काय नाही, ते असंच. बरं ठीक आहे, बाजूला मला फोटोज काढायचे. हा काढ. हा कसं दूर आहे? वहिनी बॉस बहुतेक गुहेला आग लागली बहुतेक. अरे तुझ्या जिभेला काही हात. वहिनी बॉस धूर कमी झाला. म्हणजे आग लागली नाही, आपण वाच. चेटकुबा गायब झाला. कोरोना चेटकुबा कुठे गेला? वहिनी बॉस चेटकुबा गायब झाला. कुठे गेला? कोरोना चेटकुबा गायब झाला. असं कसं गेला? कायमचा निघून गेला? नाही असं नाही होऊ शकत. अरे काय असतोय? वहिनी बॉस असं नाही तर काय करू मला सांगा. म्हणजे तुम्ही साप बघितलात आणि पळून गेलात, बॉस पण साप बघितला आणि पळून गेले. आता चेटकुबा गायब झाला, हसू नाही तर काय करू? अगाई शोध, चेटकुबाला शोध. वहिनी बॉस चेटकुबा.
चेटकोबा! अरे बापरे, असं कसं गायब झाला चेटकोबा? असं न सांगता कोणी चोरून तर नेला नसेल ना? पण दरवाजा बंद होता बाहेरून, मग असं कसं? पण तो दोर मागच्या वेळेला त्या दोरातून चेटकोबाने नवीन रूप घेतलं होतं, पण आता तर तो गायब झालाय. मला काही कळत नाही. चेटकोबा कुठे गेला? कुठे गेला चेटकोबा? चेटकोबा! चेटकोबा! काय कमाल फोटो काढलेत का शक्ती? भारी आहेस तू. कुठलं टॅलेंट नाहीये तुझ्यात. हा, प्रत्येक काम असं परफेक्ट करतेस तू. पुरे आता इतकी काही टॅलेंटेड वगैरे नाहीये मी. अगं खरंच बघ ना, किती कमाल फोटो काढलेत. असं वाटतं की प्रोफेशनल फोटोग्राफरने काढलेत फोटो. नाही शिवा, उगीच तू कौतुक करतोयस माझं. इतके ग्रेट फोटो नाही आलेत, पण मला आवडतात फोटोज काढायला आणि थोडंफार कळतंही फोटोग्राफी मधलं. थोडंफार कळतं तर एवढे भारी फोटो काढलेत तू. पण जरा आणखी जास्त कळत असतं तर काय कमाल फोटो काढले असतेस अजून. खरंच, पण जर बाकी कोणाला दाखवले फोटो तर त्यांना पण असंच वाटेल की कोणा मोठ्या प्रोफेशनल फोटोग्राफरने काढलेत फोटो. शिवा पुरे आता किती कौतुक करणार आहेस? हा बरं ऐक, या रिसॉर्टला ना छान रिनोव्हेट करायला हवाय. म्हणजे एंट्रन्स बदलायला हवाय, नवीन झाडं, नवीन लाईट्स, आणि मला असं वाटतं इंटेरियर पण पूर्ण बदलूयात आणि प्रत्येक रूमला ना नवीन छान रंग देऊयात. हा, कसला आवाज झाला? काय माहित. थांब बघून येते. थांब ना, म्हणजे आपण एकत्र जाऊ. हा चल. प्लीज ऐका ना, प्लीज ऐका ना. काय काय झालं का? मी पाणी आणतो. नाही नाही नको आहे मला पाणी. मी सांगते त्या ऐका पहिल्यांदा. तू शांत हो. काय झालं? काय झालं? काय साप बघितला का? नाही. बरं सांग काय झालं? चेटकोबा. चेटकोबा काय? चेटकोबा गायब झाला. तो गुहेत नाहीये. गायब झाला चेटकोबा. नाहीये गुहेत. तो नाही दिसत आहे. गायब कसा? काय बोलतेस तू? चेटकोबा गायब कसा होईल? हे बघ, काहीतरी काय झालं काय नक्की मला सांग. कसं गायब? काय म्हणजे काय? मी कोरोनाला घेऊन गुहेत गेले होते. मागच्या वेळेस चेटकोबा मूर्ती रूपात येताना दूर झाला होता ना. हा पुढे. तसा दूर होता आणि त्या दुरात चेटकोबा गायब झाला. चेटकोबा आपल्याला सोडून गेला नसेल ना? असं असेल तर काही खरं नाहीये प्रिन्स. आपलं चेटकोबाच्या जीवावर हे जे काही सगळं साम्राज्य उभं केलं ना, ते सगळं असं तळाला जाईल. नाही नाही नाही, हे शक्य नाही. असं नाही होणार. चेटकोबा गायब कसं? अगं आपण त्याच्यासाठी किती केलंय. आपण काही कमी नाही पडू दिलं. चेटकोबा गायब? ऐक, मला काय वाटतं, चेटकोबा आत्तासाठी गायब झालाय. हो, चेटकोबा आहे बघ, आत्तासाठी गायब झालाय. अजून शक्तिशाली होण्यासाठी, त्या आदिशक्तीला पुरून उरण्यासाठी आणखी ताकदीची गरज आहे त्याला. तो येईल परत. तो नव्या रूपात येणार. तू गायब नाही झालाय. तू काय बोलतेस? तू नाही असं नाहीये. कारण असं जर असतं ना तर चेटकोबाने काहीतरी कौल दिला असता, काहीतरी संकेत दिला असता आपल्याला. पण तसं त्याने काहीच केलं नाही आणि म्हणून मला संशय येतोय. चेटकोबा जर खरंच गायब झाला असेल तर आपलं काय होईल? भद्रा, आपल्याला मदतीला कोणीच नसेल. आदिशक्तीचा सामना कोण करेल? हे सगळं ना त्या आदिशक्तीमुळे होते. तिच्यामुळे हे सगळं घडते. शिवाच्या घरातला साप आपल्या घरात आला आणि चेटकोबा गायब झाला. हे सगळं त्या आदिशक्तीमुळे होते. ती जबाबदार आहे या सगळ्या गोष्टींना. मला जगायचंय भद्रा, मला जगायचंय. बघ, चेटकोबा असा दुर्बळ होऊ शकत नाही. मला जगायचंय. काहीतरी कर.
चेटकोबा, तू कुठे गेलास? परत ये. तुझ्या जीवावर, तुझ्या भरोशावर आम्ही त्या आदी शक्तीशी 2 हात करायचा विचार करत असताना तू गायब झालास. नाही, परत ये. तू नसशील तर आम्ही संपून जाऊ. परत ये. त्या आदिशक्तीला, त्या आदिशक्तीचं माज उतरवायचंय. त्या आदिशक्तीचं नायनाट करायचंय. परत ये, परत ये चिक्कू. तू जिथे कुठे असशील तिकडं परत ये. कसला आवाज झाला? आवाज तर आतूनच आला, पण कुठून आला कळणार कसं? इथे तर काहीच नाहीये. आता मी तर सगळीकडे चेक केलं, कुठेच काही दिसत नाहीये. मला काय वाटतं शक्ती, एखादी खिडकी आदळली असेल वाऱ्यामुळे, त्याचा आवाज झाला असेल. काय वाटतं तुला? हा, असू शकतं. चल बाहेर जाऊ. शिवा, मला असं वाटतं आपल्या व्यतिरिक्त कोणीतरी इथे आहे. पण रिसॉर्ट तर बंद होतं शक्ती. मग कोणी आत कसं आलं असेल? चल आपण जाऊन बघूयात. चल. ए शक्ती, हे बघ, सावकाश. कोण असेल वरती ना आपल्याला माहित नाही. आपण सावध राहायला पाहिजे. हा, सांभाळून. एक काम कर, मी पुढे राहतो, तू मागून ये. शिवा, काय ग, काय झालं? मला असं वाटतं आपल्या मागे कोणीतरी आहे. शक्ती, इथे तर कोणी नाहीये आणि तू काळजी नको करूस. माझा शंभू महादेव आहे आपल्यासोबत. चल वर जाऊ. शक्ती, मी वर जाऊन बघून येतो. खरंच ना. मग आवाज कुठून आला? आपल्याला भास झाला असेल का? अरे वेड्या, भास झाला तर तो तुला किंवा मला होईल. दोघांना सोबत कसं होणार आहे? शिवा, तो बघ धूर येतोय. हे हा कसला धूर आहे? हे आग वगैरे लागली आहे का त्या रूम मध्ये? थांब, मी बघतो. कदाचित काहीतरी ना जळालं असेल. तू मागे राहा, पुढे येऊ नकोस.
काय आहे? कसली मूर्ती आहे ही? काय माहित, कदाचित एखादा शोपीस वगैरे असेल काय. शोपीस? हे इतकं भयंकर? नाही शिवा, मला नाही साधी सुधी मूर्ती वाटत नाही. ही नक्कीच जादूटोणा केलेली मूर्ती आहे. कोणी इथे तरी जादूटोणा केलाय. इथे? अगं रिसॉर्ट तर बंद होतं, इथे कसं काय कोणी येईल? ते मला माहिती नाही, पण याआधी इथे असला काहीतरी प्रकार घडलेला दिसतोय. थांबी बघते. थांब थांब, अशी काय ते जवळ नको जाऊस, त्याला हात वगैरे लावू नकोस. मला काहीतरी डेंजर वाटते. शिवा, माझा या सगळ्या गोष्टींवर ना विश्वास नाही. मी नाही घाबरत त्याला. थांब बघते. शक्ती, 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 ए काय होतंय तुला? हा, अचानक डोकं दुखायला लागलं रे खूप. काय? हा, तू इथे इथे, तुला म्हटलं होतं नको पुढे जाऊस. शक्ती, तू बोलतेस ना तसंच असणार आहे. इथे नक्कीच काहीतरी जादूटोण्याचे प्रकार झालेले आहेत. शक्ती, तू एक काम कर, तू खाली जाऊन बस, पाणी वगैरे पी. तू जा, खाली जा, खाली जा. शिवा, अरे पण आपण इथे धूर कुठून येतोय ते पाहायला आलो होतो. धूर तर इथे दिसत नाहीये. धूर कुठे गायब झाला? अगं हो ग, हा धूर कसा काय अचानक गायब झाला? शक्ती, तू तू खाली जा, मी बघतो इथे कुठे काही जळायला का. तू खाली जा, जा खाली जा, खाली जा. आधी हा धूर कुठून येत होता ते बघतो, मग या मूर्तीजवळ येतो. सगळीकडे एवढं चेक केलं पण धूर कुठून येत होता काही कळलंच नाही. काय प्रकार आहे? धूर आला कुठून नेमका? कोपरा चेक केला आता. आणि मूर्ती इथे कशी काय आली? कसली डेंजर दिसते. सरकारांना कळवायला पाहिजे. त्यांच्या रिसॉर्टमध्ये इकडचे लोक येऊन काय काय उद्योग करतात ना, त्यांना समजायलाच पाहिजे. फोटोच काढतो होता.
अरे फोन आता तर चालू होता, मला काय झालं अचानक मध्येच? हा, काय प्रकार का चालू आहे इकडे? मग अशी रिसॉर्ट मध्ये कुठून तरी आवाज आला, धूर आला, शक्तीचं अचानक डोकं दुखायला लागले, ही डेंजर मूर्ती, आणि आता माझा फोन स्विच ऑफ झाला. काय चाललंय का नेमकं हे? शक्ती बाहेर एकटीच बसली, तुला असं एकटीला नको सोडायला येते. शक्ती बाजूला हो. शक्ती, शिवा